श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, अगदी शास्त्रानुसार झोपेचे काही नियम आहेत तर तेच आपण जाणून घेणार आहोत. सुनसान ओसाड घरात, तुटलेल्या घरात आणि निर्जन घरात एकट्याने कधीही झोपू नये. देवाचे मंदिर आणि स्मशानभूमी येथे देखील झोपू नये. झोपलेल्या व्यक्तीला अचानक उठवू नये. विद्यार्थी किंवा मग द्वारपाल, नोकरदार जर बराच काळ झोपले असतील तर त्यांना जागे केले पाहिजे. त्यानंतर बघा, आता निरोगी शरीर हे प्रत्येकालाच असावं वाटतं, निरोगी शरीर. पण बघा, ब्रह्ममुहूर्त म्हणजे पहाटे 3:30 ते 4:30च्या दरम्यान आपण उठले पाहिजे. पूर्णपणे अंधार करून खोलीमध्ये कधीही झोपू नये. ओले पाय करून देखील झोपू नये. कोरडे पाय करून झोपल्यास लक्ष्मी मातेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. त्यामुळे बघा, कधीही काळजी घ्या. झोपताना ओले पाय जरी आपले झाले असली तर ते अगदी कोरडे करून नंतरच झोपण्याचा प्रयत्न करा. तुटलेल्या खाटेवर तसेच उष्ट्या तोंडाने झोपू नये. नग्न झोपू नये. पूर्वेकडे डोके करून झोपल्यास विद्या प्राप्त होते व शिक्षणात प्रगती होते. पश्चिमेकडे डोकं करून झोपल्यास तीव्र चिंता निर्माण होतात. उत्तरेकडे डोकं करून झोपल्यास आपला तोटा होतो. सतत समजा आपल्याला कशाची तरी एक वेगळीच भीती आपल्या मनामध्ये सतत वाटत राहते. त्यामुळे बघा, दक्षिणेकडे डोकं करून झोपल्यास संपत्ती आणि आयुष्य वाढते. दिवस कधीही समजा दिवसा कधीही झोपू नये का, पण ज्येष्ठ महिन्यात दुपारी 1 तास तरी झोपायलाच पाहिजे. दिवसा झोपल्याने आजार उद्भवतात व आयुष्य कमी होते. सूर्यास्ताच्या वेळी झोपलेला माणूस गरीब आणि असहाय्य होतो. सूर्यास्ताच्या 3 तासानंतरच आपण झोपले पाहिजे. डाव्या कुशीवर झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण या नियमांचे जर पालन केले तर बघा, आपल्याला नक्कीच निरोगी आरोग्य मिळेल. यम आणि दुष्ट देवतांचे निवासस्थान दक्षिणेकडे असल्याने त्या दिशेकडे पाय करून झोपू नये. त्यामुळे कानात अशुभ हवा भरते आणि मेंदूमधील रक्ताभिसरण कमी झाल्याने स्मरणशक्ती कमी होते. शिवाय बरेच रोग देखील आपल्याला उद्भवू शकतात आणि एक वेगळीच आपल्याला भीती वाटते. हृदयावर हात ठेवून व पायावर पाय ठेवून झोपू नये. पलंगावर बसून खाणे पिणे अशुभ आहे. झोपताना वाचन करू नये. असे केल्याने नजरदोष निर्माण होतो. कपाळावर टिळा लावून झोपणे अशुभ आहे, म्हणून झोपेच्या वेळी टिळा काढावा. तर आपण जर या झोपेचे जे काही नियम आहेत ते आपण व्हिडिओमध्ये पाहितले आहेत. जर या नियमांचे आपण पालन केले तर बघा, कीर्ती वाढते आणि आपल्याला निरोगी दीर्घायुष्य देखील मिळते. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी धर्मशास्त्राप्रमाणे झोपेचे नियम जाणून घेतलेले आहेत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.